गुड मॉर्निंग. आज आहे 365 दिवस चॅलेंजचा 325वा दिवस आहे. तर आज कॅन्सल झालं. करणला म्हणे काम आलं. मागच्या वेळेस पण आहे आज केलं तर कॅन्सल झालं म्हणे काम आलं. तर काय आता एकटं जाता येत नाही आपल्याला तिकडं. आणि कसं आहे इथं माईक बिक ठेवून हे ट्रायपॉड ठेवून तिथं वर्कआउट करता येत नाही. आता बघू उद्या परवापासून एकटं जाणं लागेल काहीतरी जुगाड. कारण की असं प्लॅन कॅन्सल झाला तर मग ते हे लफडा होतो ना. तर चला बघू आता जाऊन आपल्या रेग्युलर ग्राउंडकडं. तर आता एक प्रश्न पडला, आजचा वर्कआउट करायचं काय. सगळा प्लॅन होता तो कॅन्सल केला. आता दुसरा प्लॅन होता आपल्याला हिल ट्रेनिंगचा. तर बघू आता दुसरा वर्कआउट म्हणजे आता एकच आता आपल्याकडे सर्किट ट्रेनिंग बघणं लागेल. वेगवेगळे इव्हेंट करून आता थोडंसं, कारण की ऐन टायमाच्या प्लॅन चेंज झाला ना पूर्ण प्लॅनिंग मिस होऊन जाते माहिती आहे का. तरी चला आज टायमाला मूड लय ऑफ होतो. चला तरी काय आपलं बाकीचं राहून दिलं, पण वर्कआउट आपला डेली रुटीन आहे हे तुटला नाही पाहिजे. चला आज सर्किट ट्रेनिंग नाही तर काहीतरी दुसरा एक कोणता वर्कआउट करू. कारण काल आपण त्याच्यामुळं कूल डाऊन केलं. कारण एकावर एक दिवस डिपेंड असतो माहिती आहे का. आणि उद्या दिवस परवा म्हणजे एक शेड्यूल चुकला तर पुरी प्लॅनिंग बदलायला लागते वेगवेगळी सगळी. तर चला आज संडे कोण नाही आला आज एवढं. ते सगळं सामान बसायला आणि मोकळं बसतं पूर्ण आज. एका साईडने हे एका साईडने नाही आहे. कारण की इथं चेन म्हणून दिलेलं आहे त्यांनी अस्तर आतमधून. कसं आहे ग्राउंडर आला आणि चेन लावून घ्यायची. कारण की काय काही गेलं बिलं बॅगीमध्ये काही बिचू काढत ते म्हणून पॅक लावून घ्यायची चेन. आणि आपलं कधी पण आउटडोअरला करत असले तुम्ही वर्कआउट किंवा काय आपल्यावानी असं तर काय करायचं, शूज बीज असले तर ते उलटे करून घ्यायचे, सॉक्स टाकून ठेवायचं, पॅन्ट बीट असली घडी करून अशी ठेवून द्यायची. कारण काय असं मोकळं ठेवलं ना काही घुसतं त्याच्यामध्ये. घडी करून ठेवलं ना तर मग कळतं आपलं काही गेलं का नाही गेलं, उचकलं नाही तर काय झालं लगेच कळून येतं आपल्याला. आता असं डायरेक्ट ठेवलं ना काहीच कळत नाही आपल्याला. तर चला वॉर्मअप करू. अशा टायमाला डोकं चलत नाही. आता नेमकं ऐन टायमाला चेंज झालं. एक तर उशिरा झाला, 6:30 पावणे 7 वाजत आले आता काहीतरी आता. तर चला पहिले वॉर्मअप करू, जॉगिंग करू आणि नंतर वर्कआउटचं काय ते बघू. आता असा टाईम वाया गेलेला आहे. चला
झाला वॉर्मअप झाला. तर आता काय करू, इकडंच जॉगिंग करू आपण कालवानी. काल जसं केली तिकडं. आणि कारण की आज वर्कआउट करू वेगळा थोडा. तर आज थंडी पण नाही, आता थंडी कमी झाली. पहिले असे 2-4 दिवस एवढी थंडी वाजली होती, आता थंडी कमी झाली. आता आलं पण नाही इथं कोण. रविवार म्हणून सगळ्यांचा ऑफ आहे, आपल्याला ऑफ नसतो कधी. तर चला पहिले जॉगिंग करू, मग वर्कआउटचं काय आहे ते डिसाईड करू आपण आजचं काय काय. चला 2 ते 3 राऊंड मारले आपण, बॉडी गरम केली. तर आजचा वर्कआउट काय ते बघू. थोडंसं वॉकिंग करू आता. तर आजचा वर्कआउट आपण करणार आहे सर्किट ट्रेनिंग करू आता. कारण की दुसरा वर्कआउट नाही आता आपल्याला. तर आपलं पहिले सगळं आपण आपलं जे सामान आहे सर्किट ट्रेनिंग सगळं तिकडे ठेवलं होतं यावेळेस. कारण की इकडं करू आपण, पण तिकडे काय डिप्स मारायची जागा नाही परत. इकडं सामान आपल्याला तिकडे लागणार आहे. कारण की डिप्स मारायला आणि दुसरं हे ओपन प्लेस नाही इथं. तिकडे कसं आहे त्रिकोण टाईप, पण इथं पण ठेवता येतं. पण डिप्स कसे मारायचे ते समजत नाही. मग डिप्स मारायला ऑप्शन, अरे खोल आहे का, गोगल काय गेली, अरे झोपली गोगल काय इथे. म्हणलं मला वाटलं काय गोगल हे काव सोडून गेली का. ही तिथं तिकडची गोगल इकडं आली चालत. एवढ्याच पट्ट्यात हिंडत ती इकडं इकडे हळूहळू. परवा दिवशी काल तिकडं होती, परवा दिवशी आता इकडं आली. तर चला हिदलचे आपल्याला 1-2 सामान्यानं लागणार आहे. 1 ते 2 ते 3, 2-3 सामान्यानं लागणार आपल्याला सर्किट ट्रेनिंगला. तर पहिले हे नेऊ, तर एक सामान नेऊ. चला काय एक इक्विपमेंट घ्यायची आपल्या, जिमचा सेट घ्यायचा आहे. पण जिमचा सेट 2200-2400 रुपयाला भेटतो सेट. त्याने काय सगळा वर्कआउट होईल आपला. कारण की आपण रनिंग करतो, नुसतं रनिंग केलं ना तर बॉडी बनत नाही एवढी. तर आपल्याला थोडंसं स्ट्रेंथ पॉवर लागती, त्यामुळे वेट ट्रेनिंग हे ते मारणं लागन. त्याच्यामुळे काय बॉडीला कट ते दिसते, मग थोडीशी बॉडी पण ग्रोथ होती. नाहीतर नुसतं रनिंग केली ना तर माणूस बारीक ते बारीक राहतं, कळतसुद्धा नाही कंटिन्यू आपल्यावानी. आता आपण जास्त मारत नाही, त्यामुळं आपल्याला हे जिम मारत नाही म्हणून आपली बॉडी दिसत नाही एवढी. तर चला एक सामान आणून घेऊ. तर पहिले पलीकडे करत होतं, आता अलीकडे साईडने करू. कारण की वरती ठेवायला जागा नाही आहे, त्या डीपीवर आहे जागा. तर आपण इथं सपाटे मारता येते, इथं इन आउट वर्कआउट एक मारू.
ते सोडून दुसरं सांगता ना मला. आणि मी पण होतो ना भैया, मी तर दररोज राहतो, तू एक दिवस होतो. आज आपण सर्किट ट्रेनिंग करतो, तर आज थोडंसं एक दोन एक्सरसाइज थोडं वेगळ्या घेतल्या आपण. तर कोणत्या घेतल्या ते बघू आपण पहिले. तर पहिले कुठून पण सुरुवात करता येते आपल्याला, पण एक डेमो दाखवतो तुम्हाला. ही एक्सरसाइज बॅक जायचं, त्याच्यानंतर दुसरी एक्सरसाइज, तिसरी रेग्युलरमधले सपाटे आपले माहिती आहे, त्याच्यानंतर ही एक्सरसाइज आणि त्याच्यानंतर स्किपिंग. तर ह्या एक्सरसाइज आपल्या सगळ्या, तर ह्या सर्किट ट्रेनिंगमध्ये राऊंडमध्ये करायचं. पूर्ण राऊंडमध्ये एक रिपिटेशन मारला तर पूर्ण याचे सेट मारला तर एक रिपिटेशन तयार होतो. तर असे रिपिटेशन तुमचा जो स्टॅमिना आहे तसा तुम्ही मारू शकता. तर ह्याने काय होतं, स्ट्रेंथ पॉवर वाढते. जे रनिंगमध्ये म्हणते ना पोरं पाय गळते, चौथ्या राऊंडपर्यंत टिकत नाही आपण, किंवा मध्ये स्टॅमिना लॉस होऊन जातो. तर हे स्ट्रेंथ वर्कआउट करायचा, ह्याने तुमच्या बॉडीमध्ये पॉवर राहते आणि तुमचा परफॉर्मन्स खराब होत नाही स्टार्टिंग ते एंडिंगपर्यंत तरी. तर चला ही नक्की ट्राय करा. चला आजचा वर्कआउट चालू करू आपण.
सर्किट ट्रेनिंगचे 3 रेपिटेशन मारले आपण. ह्याचे काय केले, हे वर्कआउट मारला आपण 100, त्याच्यानंतर स्किपिंग मारलं 100, हे मारलं 20, ते मारले 15, सपाटे मारले 20. असे करून आपलं हे एक सेट कंप्लीट झाला. तसे आपण 3 सेट मारले सर्किट ट्रेनिंगचे. सगळ्यात हार्ड वर्कआउट होता आज, कारण हे 2 वर्कआउट जास्त हार्ड. हे तर रेग्युलर आहे, हे 2 मारले ना आपण इकडचे, ते पुढच्या मसलला, ते थाईच्या पुढच्या मसलला सपोर्ट करत होते, आणि हे मसलला स्ट्रेस पडत होतं जास्त. तर सर्किट ट्रेनिंग झाली कंप्लीट, 3 सेट मारले. तर आता काय करू, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. चला आज इकडे करू थोडी स्ट्रेचिंग. तर याचे आपण 3च सेट मारले, कमी 5 मारत असतो. तर याने काय होतं, पूर्ण पाय फ्री होऊन जाते माहिती का. आज थोडा पायावर ताण पडला तर याने पुरे पायचं नसा असतं ना जाम झालेला, ते एकदम फ्री होऊन जाते. आणि इथली याने तर पूर्ण इथून तिथून लेग स्ट्रेस होऊन जातो पूर्ण. तर हे रोल आणि दोरीचं स्ट्रेस केला पायाला तर तुम्हाला कोणतीच पायाची इंजुरी होणार नाही. हे डेली केल्यावर, डेली करणं लागतं. त्याच्यामुळं इंजुरी काही दुसरं काही होतच नाही. इंजुरी कशामुळे होते म्हणजे का, किंवा मसल पेन किंवा क्रॅम्प येतो किंवा शिन पेन होतो. प्रॉपर तुम्ही स्ट्रेचिंग करत नाही आणि वॉर्मअप करत नाही, त्याच्यामुळं हा सगळ्यात जास्त हे होतो. आणि वर्कआउट म्हणजे प्रोफेशनल आणि एक रिदम मध्ये करायचं. नाही तर आपण काय मारू राहिलो, रनिंग करू राहिलो, कसं पाळायचं, काय पाळायचं, टेक्निकने पाळायचं. कधी पण टेक्निकने पळलं तरच रिझल्ट भेटतो. हा मेन फंडा आहे. तर चला आजचा स्ट्रेचिंग झाली कंप्लीट आणि वर्कआउट पण झाला कंप्लीट. आता जायची तयारी करू. चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला, नेक्स्ट टॉपिक सोबत, नेक्स्ट चॅलेंज सोबत. बाय.